श्री स्वामी समर्थ. मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा, आता लवकरच नवरात्रोत्सव सुरू होणार आहे आणि या नवरात्रामध्ये आपण आई भगवतीची जास्तीत जास्त सेवा करत असतो आणि त्याचमध्ये सर्वात महत्त्वाची आणि तिची अतिशय आवडती सेवा कुठली असेल तर ती आहे कुंकुमार्चन करणे. हेच कुंकुमार्चन नवरात्रीमध्ये आपण कसं करायचं, त्याचबरोबर नवरात्रामध्ये आपण कुंकुमार्चन तर करणारच आहोत, पण या कुंकुवासोबतच आपण कुठल्या कुठल्या गोष्टी आपण देवीला अर्पण करू शकतो, अर्चन करू शकतो, हे सुद्धा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. संपूर्ण पूजाविधी कसा करावा हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुंकुमार्चन म्हणजे काय, तर देवीचा समजा फोटो आहे किंवा देवीचा टाक आहे किंवा श्रीयंत्र आहे किंवा देवीची मूर्ती आहे, यापैकी कुठल्याही एका ह्याच्यावर आपल्याला थोडं थोडं कुंकुवाने अभिषेक करायचा असतो. म्हणजे कुंकू वाहत वाहत आपल्याला अभिषेक करायचा असतो. यालाच कुंकुमार्चन म्हटलं जातं. बघा, कुंकुमार्चन यातच त्याचा अर्थ दडलेला आहे की कुंकू अर्चन करणे म्हणजेच कुंकुमार्चन करणे. तर बघा, ही सेवा कुंकुमार्चन ही सेवा आई भगवतीची सर्वात आवडती सेवा आहे की कुंकुमार्चन करणे. आता कुंकुमार्चन का करावे, तर बघा, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहावा, लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी, अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला कुंकुमार्चन करायचे असते. लक्ष्मीची प्राप्ती व्हावी, सौभाग्याची प्राप्ती व्हावी, घरातील सर्वांची प्रगती व्हावी, मुलाबाळांच्या लग्नामध्ये कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम्स येऊ नये, त्यामुळे घरातील कुलस्त्रीने कुंकुमार्चन करायचे असते. आता बघा, तुमच्या लक्षात आलंच असेल की कुंकुमार्चन का करावे. आता बघा, ही सेवा कुंकुमार्चन ही सेवा आई भगवतीची सर्वात आवडती आणि सर्वात महत्त्वाची सेवा मानली जाते. बघा, आपण प्रत्येक पौर्णिमेला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करत असतो. त्यामुळे आता तर आई भगवतीचा जागर आहे, नवरात्रामध्ये देवीचा जागर केला जातो, तर यामुळे आपल्याला देवीची जास्तीत जास्त सेवा करायची आहे आणि त्यामध्ये कुंकुमार्चन ही सर्वात महत्त्वाची सेवा मानली जाते. तर आपल्याला नक्की सर्वांना या नवरात्रामध्ये 9 दिवस आपल्याला कुंकुमार्चन करायचे आहे. आता बघा, कुंकुमार्चन तर आपण करणार आहोत, पण कुंकुमार्चन आपण कशावर करू शकतो, तर बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण कुंकुमार्चन देवीच्या टाकावर करू शकतो. टाक नसेल तर तुम्ही देवीची मूर्ती असेल त्याच्यावर करू शकता, तुमच्या कुलस्वामिनीची. त्याचबरोबर कुलस्वामिनीचा जर फोटो असेल तुम्ही त्याच्यावर सुद्धा कुंकुमार्चन करू शकता. जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर अतिउत्तम, तुम्ही त्याच्यावर सुद्धा कुंकुमार्चन करू शकता. आणि बघा, जर तुमच्याकडे यापैकी कुठलीही वस्तू नाही तर तुम्ही अशा वेळेस तुम्ही सुपारीवर सुद्धा कुंकुमार्चन करू शकता. बघा, आपण यापैकी कुठल्याही वस्तूवर आपण कुंकुमार्चन करू शकतो, पण हे करत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला भाव असतो, आपला विश्वास असतो. तुम्ही कुठलीही सेवा करत असताना श्रद्धेने विश्वासाने जर केली, तुम्ही साधं सुपारीवर जरी कुंकुमार्चन केलं तरी सुद्धा जर तुम्ही श्रद्धेने विश्वासानं केले तर तुम्हाला त्याचं तितकंच फळ आणि तितकंच पुण्य तुम्हाला मिळणार आहे. तर बघा, आता या नवरात्रामध्ये आपण देवीचा टाक जो असतो तो घटी बसवलेला असतो. मग अशा वेळेस आपण देवीच्या मूर्तीवर सुद्धा कुंकुमार्चन करू शकतो किंवा श्रीयंत्र जर असेल तर त्याच्यावर सुद्धा किंवा सुपारीवर सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. पण टाक घटी बसलेला आहे तर टाकाला आपल्याला उचलून आपण त्याच्यावर कुंकुमार्चन नाही करू शकत. टाक एकदा घटी बसला की आपल्याला त्याला उचलायचं नसतं 9 दिवस. बघा, आता आपण हे पाहू की कुंकुमार्चन कसे करायचे. बघा, सर्वात अगोदर आपल्याकडे मूर्ती असो, टाक असो किंवा श्रीयंत्र असो, त्याचा आपल्याला अगोदर अभिषेक करून घ्यायचा आहे. आता अभिषेक पहिल्या दिवशी केला आणि नंतर नाही केला तरीही चालतो. जर तुम्ही श्रीयंत्रावर करत असाल तर फक्त पहिल्या दिवशी अभिषेक करा, बाकीचे 9 दिवस नाही केला तरीही चालणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, श्रीयंत्र आपल्याला ताम्हणामध्ये घ्यायचं आहे. अगोदर पाण्याने अभिषेक करायचा, नंतर पंचामृताने करायचा, परत पाण्याने करायचा आणि हे करत असताना आपल्याला 99 मंत्र सतत म्हणत राहायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, किंवा तुमच्या कुलदेवीचं नाव घेऊन सुद्धा तुम्ही हा अभिषेक करू शकता. हे झाल्याच्या नंतर आपल्याला परत हे पाणी काढून घ्यायचं आहे. स्वच्छ पाण्याने आपल्याला परत श्रीयंत्रावर आपल्याला अभिषेक करायचा आहे.
आणि अभिषेक करत असताना आता आपल्याला श्री सूक्त म्हणायचं आहे. जे आपल्या नित्यसेवेमध्ये दिलेलं आहे हे श्री सूक्त म्हणत म्हणत, हे बघा तुम्ही 16 वेळेस म्हणू शकता किंवा 1 वेळेस सुद्धा श्री सूक्त म्हणू शकता. फक्त श्री सूक्त म्हणायचं. फलश्रुती म्हणत असताना फक्त हात जोडून घ्यायचे, त्यावेळेस पाणी व्हायचं नाही. हे झाल्याच्या नंतर श्रीयंत्र आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. पुसल्याच्या नंतर परत एका ताम्हणामध्ये ठेवायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही ताम्हणाच्या ऐवजी छोटी डिश सुद्धा घेऊ शकता. जर असेल ताम्हण तर ताम्हणही घेऊ शकता. आता याच्यानंतर आपल्याला श्रीयंत्राची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप आणि नैवेद्य, फुलं व्हायची आहेत. हे झाल्याच्या नंतर आपल्याला आता कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करत असताना कुंकू घ्यायचं आहे आपल्याला. कुंकवाने कुंकुमार्चन करायचं आहे. तर हे कुंकू आपल्याला शक्यतो हळदीचं जे कुंकू भेटतं तेच कुंकू तुम्ही वापरायचं आहे. आणि हे कुंकू दररोज आपल्याला आपल्या कपाळी सुद्धा लावायचं आहे. बघा आता आपल्याला ह्या पुस्तकामध्ये दिल्याप्रमाणे आपल्याला सर्व करायचं आहे. पूर्ण पंचोपचारे पूजा झाल्याच्या नंतर 108 देवीची नावं आहेत. प्रत्येक नावाला आपल्याला या 2 बोटामध्ये कुंकू धरून आपल्याला श्रीयंत्रावर व्हायचं आहे. किंवा ही जी 3 बोटं आहेत, तुम्ही हे 3 बोटं मध्ये कुंकू सुद्धा घेऊ, तुम्ही अर्चन करू शकता. किंवा तुम्ही या 2 बोटामध्ये किंवा 5 बोटामध्ये सुद्धा तुम्ही कुंकू घेऊन अर्चन करू शकता. आणि याच प्रकारे आपल्याला देवीची जर फोटो आहे तर फोटोवर सुद्धा सेम याच प्रकारे आपल्याला कुंकुमाने अर्चन करायचं आहे. तर कुंकुमार्चन आपल्याला करायचं आहे. आणि 108 देवीची नावं, आता बघा हे जे पुस्तक आहे, हे जर पुस्तक तुम्हाला भेटलं तर तुम्ही घेऊन या. नाहीच भेटलं तर तुम्ही 108 देवीची नावं घेऊन त्याच्यानंतर श्री सूक्त म्हणत म्हणत आपल्याला कुंकुवाने असं अर्चन करायचं आहे. आता बघा जर तुम्हाला पुस्तक नाही भेटलं तर तुम्ही नित्यसेवेमध्ये दिल्याप्रमाणे जे श्री सूक्त आहे ते श्री सूक्त म्हणत म्हणत त्याच्या प्रत्येक ओवीला शेवटी नमो नमः म्हणत आपल्याला त्याच्यावर कुंकुम अर्चन करायचं आहे. आणि श्रीसूक्त म्हणत असताना तुम्ही 1 वेळेस म्हटलात तरीही चालेल आणि 16 वेळेस म्हटलात तरीही चालेल. जर तुमच्याकडे वेळ असेल तर आवर्जून तुम्ही 16 वेळेस श्रीसूक्त म्हणत म्हणतच तुम्ही कुंकुमार्चन करा. पण वेळ नसेल तर 1 वेळेस म्हटलात तरीही चालणार आहे. किंवा जर तुम्हाला श्रीसूक्त नाही येत, नाही म्हणता येत, तर अशा वेळेस तुम्ही 99 मंत्र येतो आपल्या सर्वांना. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. एका हातामध्ये आपल्याला डाव्या हातामध्ये माळ घ्यायची आणि एका हाताने आपल्याला त्याच्यावर कुंकुम अर्चन करत राहायचं आहे नमो नमः म्हणत. म्हणजे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः असं म्हणायचं आणि कुंकू व्हायचं. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः असं म्हणत 108 वेळेस आपल्याला म्हणायचं आणि तुम्ही त्याच्यावर अर्चन करू शकता. अशा प्रकारेही तुम्हाला जसं शक्य होईल त्याप्रमाणे तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. आणि बघा त्याचबरोबर आपल्याला तुम्ही म्हणजे कुंकवासोबतच तुम्ही लवंग आहेत, लवंग, वेलदोडे हे वाहून सुद्धा तुम्ही देवीवर कुंकुमार्चन करू शकता. 1 लवंग व्हायची, देवीचं नाव घ्यायचं, 1 लवंग व्हायची, 1 वेलदोडा व्हायचा. एके दिवशी तुम्ही लवंग वाहू शकता, एके दिवशी वेलदोडे वाहू शकता. बघा या गोष्टी आई भगवतीला अतिशय प्रिय आहेत आणि या गोष्टी लक्ष्मी खेचून आणतात. जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही या गोष्टीने सुद्धा कुंकुमार्चन करू शकता. आणि त्याचबरोबर तुम्ही ड्रायफ्रुट्स असतात म्हणजे 1 दिवस बदाम सुद्धा अर्चन करू शकता, 1 दिवस काजू, 1 दिवस खारीक, या प्रकारे दररोज 1 वस्तू सुद्धा तुम्ही देवीवर अर्पण करू शकता. आणि नंतर त्या वस्तू तुम्ही घरात प्रसाद म्हणून आपण खाऊ शकतो. आणि बघा आता हे झाल्याच्या नंतर ह्या दररोज आपण जर कुंकुवाने, जर तुम्हाला शक्य झालं तर दररोज तुम्ही कुंकुवाने सुद्धा हे कुंकुमार्चन करू शकता. त्याचबरोबर आता दररोज आपण वाहून जर कुंकू खूप होतं मग काय करायचं, जे पहिल्या दिवशी तुम्ही जर कुंकू वाहिलेलं आहे तेच कुंकू व्यवस्थित काढून घ्यायचं. दुसऱ्या दिवशी परत तेच कुंकू वापरायचं. तिसऱ्या दिवशी परत काढून घेऊन परत तेच कुंकू तुम्ही वापर करू शकता. जेवढ्या वेळेस तुम्ही त्या कुंकवाने काढून घेऊन परत काढ तेवढ्या वेळेस त्या कुंकवाची पावर वाढत असते, त्याची ताकद वाढत असते. आणि तेच कुंकू दररोज आपण आपल्या कपाळी, आपल्या घरातील सर्वांनी आपल्या कपाळी लावायचं आहे. आणि आपल्या घरामध्ये जर एखादं चांगल्या कामाला कुणी जात असेल त्यावेळेस सुद्धा तुम्ही हे कुंकू लावलं तर त्याचा खूप चांगला प्रभाव आपलं म्हणजे आपण ज्या कामाला जात आहोत ते काम आपलं पूर्णत्वास जात असतं. म्हणून हे कुंकू जपून ठेवायचं आणि हे कुंकू घरातच वापरायचं, बाहेरच्यांना कुणालाही हे कुंकू द्यायचं नाही. तर आता तुमच्या लक्षात आलंच असेल की कुंकुमार्चन कसं करायचं. तर ही छोटीशी माहिती होती, कुंकुमार्चन कसं करायचं हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.